नमस्कार, मी प्रतिभा चाटे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज मी नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या, त्या पण झटपट रात्रभर न भिजवता, न वाळवता 7-8 घंटे एकदम लवकर होणाऱ्या घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतलेली आहे ज्वारी. पण ज्या भाकरी बनवतो तर तीच ज्वारी घ्यायची. गॅसवर एका पातेल्यात 3 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी यायच्या वेळेला ज्वारी आपल्याला त्यामध्ये टाकायची. ही ज्वारी पाण्यामध्ये 2 मिनिट उकळून घ्यायची आहे चांगली मिक्स करून. आणि पाण्याला चांगली उकळी आल्याच्यानंतर 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे. हे झाकण आपल्याला 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं झाल्याच्यानंतर आपल्याला त्या ज्वारीवरचं झाकण काढायचं आहे. सावकाश काढा, कारण खूप गरम असतं. वरती आलेलं गोंडर, फुसकी ज्वारी, पाणी आपल्याला त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि म्हणजे पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे, कारण त्याच्यात थोडासुद्धा पाण्याचा ओलावा राहता कामा नये. चाळणीवर सगळी ज्वारी आपल्याला निथळून घेतल्याच्यानंतर एका सुती कपड्यावर आपल्याला ती ज्वारीनं वाळत घालायला टाकायची आहे. ज्वारी वल्ली राहिली नाही पाहिजे आणि जास्त नाही, फक्त 15 मिनिटे सुती कपड्यावर फॅन खाली सुकवायची त्याला चांगली आणि ओली राहू देऊ नका. गॅसवर लोखंडी कढई गरम करायला ठेवायची. त्यात मीठ घालायचं आणि ते चांगलं गरम झालं की त्याच्यात ही ज्वारी घालायची आणि थोडंसं चमच्याने आपल्याला ती फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं ती ज्वारी गरम झाली पाहिजे. हलक्या हाताने फिरवायचे, जास्त नाही. फिरवल्याच्यानंतर त्याच्या म्हणजे तिला ते गरम उष्णता भेटते आणि ती ज्वारी लाह्या असं फुटायला लागतात. आणि ज्वारीच्या लाह्या फुटायला तयार झाल्या की त्या खूप उडतात अशा. त्याच्यामुळे वरती झाकून ठेवायचे. जेवढ्या लाह्या बनल्यात त्या आपण बाजूला काढायच्यात आणि थोडी ज्वारी ही खाली राहतेच, ती ज्वारी आपण मिक्सरला फिरवून धपाट्यासाठी ते पीठ वापरू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्वारीच्या लाह्या बनवायच्या आहेत. घरच्या घरी पटकन होतात. रात्रभर वाळवायची किंवा दडपून ठेवायची अशी काहीही गरज नाही. घरच्या घरी पटकन होतात. अगदी 10 ते 15 मिनिटात तर तयार होतात. लाह्या कशा झाल्यात ते कमेंट करून नक्की सांगा.